नमस्कार, मी प्रिया शेलार आणि आज तुमच्या पुढे काही माहिती सादर करणार आहे। तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप सण आहेत, उत्सव आहेत, शिवाय रूढी आहेत, परंपरा आहेत आणि त्यातीलच एक सण तो म्हणजे वटपौर्णिमा। वटपौर्णिमा म्हटलं की हमखास आपल्या डोळ्यासमोर एक गोष्ट उभी राहते, ती म्हणजे पतिव्रता सावित्रीने कशा पद्धतीने आपल्या पतीचे प्राण यमापासून वाचवले ते। आणि असं म्हणतात की प्रत्येक सणामागे काहीतरी सायंटिफिक रिझन आहे। तर ते रिझन असं की पूर्वी स्त्रियांना चूल आणि मूल हेच त्यांचं जग होतं। तर मग तुळशीला पाणी घालणं किंवा वडाच्या फेऱ्या मारणं यामुळे त्यांची प्रकृती नीट राहील अशा पद्धतीने आपल्या सणांची रचना केली जाते। पण आजकाल महिला उपवास धरतात खरं, यामध्ये सावित्रीची पतिव्रता दूरच राहिली हो, पण आपल्या पतीसोबत एकनिष्ठ राहणं हे देखील दुर्मिळ होत जात आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिटरली स्त्रिया झाडाच्या फांद्या तोडून घरामध्ये लावतात आणि त्या सभोवताली फेऱ्या मारतात। मग अशा गोष्टींमुळे खरंच ज्या हेतूने वटपौर्णिमा हा सण निर्माण केला आहे तो हेतू जपला जात आहे की नाही हा प्रश्न कुठेतरी निर्माण होतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली पत्नी, आपली अर्धांगिनी, आपली भार्या आपल्या कुटुंबासाठी एवढी मेहनत घेते, कष्ट करते, नवे नवे ते सगळ्या गोष्टी सांभाळते, ती व्रतवैकल्य करते, उपास तापास करते, आपल्या पतीसोबत एकनिष्ठ राहते, तिचा मोबदला लांबच राहिला। पण चार कौतुकाचे शब्द हे देखील तिच्या वाट्याला कधी येत नाहीत। पण तरी देखील कोणतीही अपेक्षा न करता, कोणतीही तक्रार न करता सातही जन्मी मला हाच नवरा मिळावा अशी वडाकडे ती प्रार्थना करते। आणि पुढे जाऊन असं लक्षामध्ये येणार आहे ना की वटपौर्णिमा हा सण राहणार आहे, पण त्यासाठी जे वडाचं झाड लागतं ना तेच नसणार आहे। कारण का आजकाल आधुनिकतेमध्ये देश वेगाने बदल घडत आहेत, देश पुढे जात आहे, प्रगती करत आहे, नवे नवे ते मोठमोठ्या इमारती उभे राहत आहेत, 4G 5G यांसारखे नेटवर्किंगचे जाळे पसरत आहे। म्हणजे जे आपल्या निसर्गातील वायू आहेत ते स्वतः मानव तयार करत आहे, पण नैसर्गिकरित्या सर्वात जास्त प्राणवायू देणारे आपले वडाचं झाड हे कुठेतरी दुर्मिळ होत जात आहे। आणि ह्या गोष्टी खरंच खूप गांभीर्याच्या आहेत आणि याचा आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे। असो, पण रील्स काढण्याच्या माध्यमातून का होईना किंवा व्हिडिओ काढण्यासाठी का होईना कुठेतरी आपले सण जपले जात आहेत हल्लीच्या युगामध्ये, तरी हेच खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला हे विचार कसे वाटले ते मला डायरेक्ट मेसेज न करता मला कमेंट्समध्ये सांगायचे आहेत, जेणेकरून तुमचे विचार माझ्यापुरते सीमित न राहता इतर सर्वांपर्यंत ते पोहोचणार आहे। आणि यूट्यूब चॅनल काढण्याच्या पाठीमागे हेतू पण हाच आहे की माझे विचार इतरांना पोहोचावेत, शिवाय कुठेतरी समाज प्रबोधन व्हावं, ह्या दोन हेतूंसाठी मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप खूप धन्यवाद।